2025 हे नवं वर्ष सुरू झाले आणि या नव्या वर्षात म्हणजे 1 जानेवारीपासून जन्मलेल्या मुलांना जनरेशन बीटा म्हणून ओळखलं जाणार आहे। यामागचं नेमकं कारण काय आहे? काय आहेत एआय जनरेशन मुलांची खास ओळख? पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। जनरेशन बीटा मंडळी 2025 हे नवं वर्ष सुरू झालंय आणि नव्या वर्षात जन्माला येणाऱ्या नव्या पिढीला नवी ओळख मिळणार आहे। जनरेशन बीटा 2035 पर्यंत जगात जनरेशन बीटाची लोकसंख्या 16% असेल। ही पिढी 22वे शतक पाहू शकणार आहे। आधी संकल्पना म्हणजे आपण सगळेजण म्हणतो की दर 15-20 वर्षांनी एक पिढी बदलते आणि प्रत्येक पिढी ही आधीच्या पिढीपेक्षा थोडी वेगळी असते आणि त्या वेगळी म्हणजे काय असते तर त्यावेळेला जे जगात होणाऱ्या ज्या घडामोडी असतात, तंत्रज्ञान क्षेत्रात होणाऱ्या घडामोडी असतात, जगात मोठे जे इव्हेंट्स असतात, युद्ध असेल, कोविडसारखे आजार असतील, त्याचा प्रभाव त्या पिढीवर पडतो आणि त्यामुळे साधारणतः दर 15 वर्षांनी एक पिढी बदलत जाते। आपण नवीन वर्षाच्या सुरुवातीला आशावादी राहूया आणि ही जी सगळी नवीन तंत्रज्ञान आता आपल्या समोर येतंय त्याच्यामुळे ही पिढी आधीच्या आलेल्या सगळ्या पिढींपेक्षा अधिक स्मार्ट असेल, अधिक एक जगाच्या दृष्टीने चांगलं काम करणारी असेल एवढी आपण आशा करूया। दरम्यान या जनरेशनचा इतिहास काय? वेगवेगळ्या काळातील या जनरेशन्स नेमक्या कोणत्या नावाने ओळखल्या जातात पाहूया। द ग्रेटेस्ट जनरेशन 1901 ते 1927 या काळातील ही पिढी महामंदी आणि जागतिक महायुद्धाचा सामना करणारी पिढी ठरली। द सायलेंट जनरेशन 1928 ते 1945 या काळातली ही पिढी महामंदी आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळातली पिढी ठरली। बेबी बूमर पिढी 1946 ते 1964 या काळातली ही पिढी। या काळात लोकसंख्येत प्रचंड वाढ झाली। जनरेशन एक्स 1965 ते 1980 या काळात नवीन तंत्रज्ञान, इंटरनेट आणि व्हिडिओ गेम्सची सुरुवात झाली। जनरेशन वाय 1991 ते 1996 च्या काळातल्या या पिढीनं सर्वाधिक बदल पाहिले। याच काळात तंत्रज्ञानाचा झपाट्यानं विकास झाला। जनरेशन झेड 1997 ते 2009 दरम्यानची ही पिढी इंटरनेटच्या जगात जन्माला आली। इंटरनेट आणि गॅजेट्सवर ही पिढी अवलंबून आहे। जनरेशन अल्फा 2010 ते 2024 या दरम्यान जन्माला आलेली मुलं जनरेशन अल्फा या नावाने ओळखली जातात। सायबर एक्सपर्ट अनय जोगळेकर यांच्या मते जनरेशन बीटा या नव्या पिढीत जन्माला आलेल्या मुलांना एका क्लिकवर माहितीचा अथांग स्रोत उपलब्ध होईल। एआय तंत्रज्ञान या पिढीसोबत असेल, यातून अनेक चांगल्या गोष्टी घडतील, पण त्यावर नियंत्रण असणंही महत्त्वाचं आहे। जगातली कुठलीच गोष्ट अशी नाही आहे की आता जी तुमच्या शोधा पलीकडे नाही आहे। तुम्हाला काय हवं हे कम्प्युटर किंवा ते रोबोट्स तुम्हाला आधी देऊ शकतात आणि एआयचा वापर जेव्हा ही लहान मुलं अगदी वयाच्या 2ऱ्या-4थ्या वर्षी करतील तेव्हा त्यांना खूप मोठी शक्ती त्याच्यातनं मिळणार आहे। पण दुसरीकडे ही सगळी पिढी या मशीन्सवर, कम्प्युटरवर, मोबाईलवर किती अवलंबून राहणार आहे हा त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा विषय आहे। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मला जाणवते, जशी एआय हा त्यातला एक मोठा भाग आहे, पण त्याच्यामध्ये क्वांटम कम्प्युटिंग आहे, म्हणजे कम्प्युटरचा स्पीडही प्रचंड वाढणार आहे। तिसरी जी गोष्ट आहे ज्याला बायोफिजिक्स म्हणतात, म्हणजे आता आपलं कुठला शरीराचा अवयव असेल तो निकामी झाला असेल तर तो 3D प्रिंटिंग करून शक्य होणार आहे। सामाजिक संशोधक मार्क मॅककिंडल यांच्या मते हे नवीन नाव एक नवा अध्यायाचा संकेत देते। हा नवा अध्याय असणार आहे रोबोट, तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आणि 1 जानेवारी 2025 पासून ही जन्माला येणारी नवीन पिढी या सगळ्यांचा सहभागात वाढणारी असणार आहे। त्यामुळे या पिढीला जनरेशन बीटा असं संबोधलं जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदमसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।